पालघर लोकसभेचा रणसंग्राम सध्या सुरू आहे आणि गावागावात बहुजन विकास आघाडीचा प्रचार सध्या जोरदार सुरू आहे। गावांची जबाबदारी म्हणजे ग्रामीण भागाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे तसे काशीनाथ पाटील आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। काशीनाथ पाटील यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही। माजी जिल्हा परिषदेचे ते अध्यक्ष आहेत आणि ग्रामीण भाग म्हणजे वाडा, मोखाडा, जव्हार, विक्रमगड या सर्व गावांची जिल्ह्यांची जी आहे पूर्ण जबाबदारी काशीनाथ पाटील यांच्याकडे असते। मागील 3 निवडणुकीत आम्ही बघितलं सर्व गावं ते पिंजून काढता। आपण सविस्तर त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। पाटील साहेब नमस्कार। या चर्चेमध्ये काय सांगाल की ग्रामीण भागाची धुराई संपूर्णपणे आमदार ठाकूरांनी तुमच्याकडे दिलेली आहे, कारण शहरी भागातले कार्यकर्ते वेगळे आहेत परंतु पूर्ण ग्रामीण भाग तुमच्यावर डिपेंड आहे। काय सध्या तिकडे वातावरण आहे, लोकांचं म्हणणं काय? मी वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा हे 4 तालुके माझ्याकडे आहेत। 4 तालुक्यामध्ये आता माझी पूर्ण एक फेरी पूर्ण झाली। त्या फेरीमध्ये आम्ही प्रत्येक गावामध्ये मागची बांधिलकी आहे आमची बहुजन विकास आघाडी, त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ते नेमलेले आहेत। बूथ वाईज कार्यकर्ते 5, एका बूथला 5 लोक अशी प्रत्येक बूथ त्या बूथवर आमचे लोक नेमलेले आहेत। आता तुम्ही सांगा असं कुठलं गाव नाही मिळत त्या गावात आपला प्रचार चालू नाही। प्रत्येक गावामध्ये प्रचार चालू आहे, व्यवस्थितपर्यंत चालू आहे। जिथे जिथे आज आपल्या तिकडल्या खरं म्हणजे समस्या अशा आहेत, सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पाणी आणि रोजगार, ह्या 2 मोठ्या समस्या आहेत। पहिला तर खरं म्हणजे पाणी। आता आपण बघितलं असेल की सेंट्रल गव्हर्नमेंटची जल नल जी योजना होती ती या 4 गावामध्ये तालुक्यामध्ये एक पण चालू नाही आहे। कामं झाल्यात, तिथे पाण्याचा स्रोत नसल्याच्या कारणाने पाणी चालू होत नाही, येणार नाही पाणी। त्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार, करोड रुपयाचा भ्रष्टाचार झाला। हे सगळ्या पेपरला वर्तमानपत्रामध्ये तुम्ही बघितलं असेल। त्या लोकांना खरोखर गरीब लोक आहेत, आम्ही आमच्यापर्यंत जी आर्थिक त्यांना जी एज्युकेशनची गरज, शिक्षणाची गरज असेल त्याला आपण मदत करतो, पण पाण्याच्या मदत का आपण पाणी तिथे घेऊन जाऊ शकत नाही। ती पाण्याचा कोणतरी सोर्स घेऊन आपण तिथे मदत केली पाहिजे, त्यांना चांगलं पाणी दिलं पाहिजे। तिथे प्राथमिक खरं म्हणजे गरज आहे नोकरी, रोजगार। तिथे या टायमाला लोक स्थलांतरित होतात आणि बाहेरगावी नालासोपारा, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली, बाजूचा सेलवासा, गुजरातमध्ये नोकरीला जातात कामधंद्याला आणि मग परत पावसाळ्यामध्ये ते लोक येतात, अशी त्यांची परिस्थिती आहे। मागील 3 निवडणुकीत आपल्याला पराभव झाला होता, दुसऱ्या पक्षाचा खासदार होत होता। आता आपण उमेदवार जरी आमदारकीचा असला तरी एक राजेश पाटील एक चेहरा कसा आहे? राजेश पाटलाच्या चेहऱ्याने आता ते आमदार आहेत, पण पूर्वी ते आपल्या पंचायत समिती वसईचे सभापती होते। जिल्हा परिषदेला माझ्याबरोबर त्यांनी काम केलं आणि आमदार म्हणून त्याने ज्या ज्या आरक्षण होतं, धनगरांचं आरक्षण होतं, ओबीसीचं आरक्षण होतं, आदिवासीचं आरक्षण होतं, त्या आरक्षणाच्या बरोबर विधानसभेमध्ये चांगला मुद्देशीर त्यांनी भाषण केलं, बोलले। त्याचे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाले। दुसरा प्रश्न पेशा अंतर्गत एक शिक्षणाची भरती होती, त्या भरतीमध्ये यांनी पुढाकार घेऊन आमदार राजेश पाटलांनी पुढाकार घेऊन त्या 800 शिक्षक कसे कामाला लागतील, सर्व्हिस लागतील, परंतु काही विघ्नसंतोषी माणसांनी लोकांनी कोर्टात जाऊन स्टे घेतली म्हणून ते 800 शिक्षक तसे राहिले, वंचित राहिले। पण येत्या काळामध्ये त्यांच्या मागे आमचे आमदार राजेश पाटील हे त्यांचा पाठपुरावा करतील आणि त्या लोकांना नोकऱ्या कशा मिळतील त्याच्याकरता प्रयत्न करतील। तुम्ही ज्या पट्ट्यात सध्या फिरता तो प्रचंड ग्रामीण भाग आहे, म्हणजे मुंबईपासून हाकेच्या अंतरावर, तिकडून नाशिकसारखं शहर जवळ आहे। एवढ्या वर्षात या भागाचा विकास झाला नाही, हवा तसा विकास नाही। राजेश पाटील निवडून गेल्यानंतर तुमचं काही विजन आहे का? आमचं विजन एकच आहे, पहिलं प्राधान्य पाण्याला, त्यांना प्रथम पाणी पाहिजे। तिथे मोठे मोठे डॅम आहेत, त्या डॅममध्ये पाणी भरपूर आहे, पण तिथून जर पाणी चालू केली येथील 10 गावाला तर सगळ्यांना पाणी मिळेल। दुसरं विजन असं आहे की त्या गावात, त्या भागामध्ये मुलं मुली नर्सिंग शिकलेले आहेत, D.Ed. B.Ed. झालेली मुलं आहेत, संस्था तिकडे आहेत, वेगवेगळ्या संस्था तिथे आहेत। त्या संस्थेमध्ये त्यांना कसं सामावून घेता येईल का? रोजगार निर्मिती करता सरकारने, शासन, मोठ्या महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासनाने त्या भागात छोटी स्मॉल इंडस्ट्री, MIDC सारखी इंडस्ट्री उभी केली पाहिजे, तर त्यांना रोजगार मिळू शकतो। तिसरा प्रश्न असा आहे की कसाऱ्यापर्यंत रेल्वे आहे नाशिकला जाणारी, आणि कसाऱ्यावरनं मोखाडा जे गाव आहे ते अवघा 15 किलोमीटर गाव आहे। मग जर ते जोडलं, जर 15-20 किलोमीटर जोडलं तर रेल्वे त्यांच्या जागा देईल आणि रोजगार मुंबईला लोक जाऊन नोकरी करू शकतात। एवढं जाऊ मोठ्या प्रमाणात आदिवासी मतदार ह्या भागामध्ये आहेत। आदिवासींचा फक्त मतासाठी वापर केला जातो। सर्वजण येतात, आश्वासन देतात, 5 वर्ष त्याच्यात निघतात। तुम्ही असं आदिवासींना काय ठोस आश्वासन द्याल की हे आम्ही तुमच्यासाठी करू? ना, आमचं आश्वासन एकच असेल
की जी आता सांगितलं की रोजगार निर्मिती करायची असेल तर मुलं शिकलेली आहेत, वेगवेगळ्या शिकलेली आहेत, तिथे त्यांना नोकऱ्या कशा मिळता येतील, त्यांना नोकऱ्या कशा मिळवून देता येतील ह्याच्याकडचा खास प्रयत्न राहील. बरेचसे मुलं शिकलेले आहेत पण घरी बसले आहेत. BCom झालेले मुलं आहेत, D.Ed झालेले आहेत, B.Ed झालेले आहेत, नर्सिंग मुली शिकलेले आहेत, पण त्यांना कुठे जागा नाही मिळत, त्यांना दाखवता येत नाही. सध्या रणरणत ऊन आहे आणि आदिवासी भागात सोशल मीडिया हवी तशी फायदेशीर नाही. शहरी भागात सोशल मीडियावर प्रचार होईल, त्यात घरं लांब लांब गावांमध्ये 10-10, 15-15 किलोमीटर. प्रचार करताना काय अशा अडचणी येतात? नाही, आम्ही प्रचार करताना आम्ही घरोघरी प्रचार करतो. असं भाषणं किंवा चौकसभा नाही, तर आमचे कार्यकर्ते घराघरात जाऊन सांगतात, समजावून सांगतात आमदार राजेश पडळकरला निवडून का द्यायचं. त्यांनी आपल्याकरता आता जे प्रश्न विधानसभेने मांडलेले आहेत, धनगर आरक्षण असू द्या या शिक्षकांचा प्रश्न असू द्या, हे मुद्देशीर त्यांनी मांडलेत. कोर्टात त्यांना मदत केली. त्याच्याकरता राजेश पाटील या निवडणुकीमध्ये चांगल्या मताने भरघोस मताने निवडले, याच्यामध्ये काही आम्हाला एकदम खात्री आहे. आणि लोकांना प्रत्येक गावात गेल्यानंतर राजेश पाटला ओळखता विचारल्यानंतर तिथे असल्याने माणसं 10 जमले असतील ती 5-6 लोक सांगतील नाही राजेश पाटला आम्ही ओळखतो. आता हे विक्रमगड, वाडा, मोखाडा, जव्हार या विधानसभामध्ये आपलं लीड काय असेल? आपण किती नंबरवर असतो? आपण आता जवळजवळ आपण तिघं पण सारखे असणार. तिन्ही पार्टीने आम्हाला सारखे मतं मिळेल असं मला आशा आहे. चांगली मतं मिळतील.